नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा बी एड CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आगामी येणारी जी CET आहे आपली, तिचा जो सिलेबस आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपली BEd CET व त्या अनुषंगाने असणारे कॅप राऊंड्स ह्या सर्व ज्या बाबी आहेत यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळत राहतील. विद्यार्थी मित्रों, BEd CET 2025 जी की ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, तर या CETचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला इथे स्क्रीनवरती दिसतोय. यामध्ये आपण ज्याला विषय किंवा टॉपिक असं म्हणूया, तर एकंदरीत 3 विषय आपल्याला BEd CETच्या सिलेबससाठी आहेत, पेपरसाठी आहेत. त्यामध्ये टेबलमध्ये पहिला जो सिरियल नंबर आपल्याला पाहायला मिळतो कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये टॉपिक्स म्हणजेच घटक किंवा ज्याला आपण विषय म्हणूया, त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स त्या घटकातून किती प्रश्न विचारले जातील ते आपल्याला ह्या कॉलममध्ये पाहायला मिळते. त्यानंतर मार्क्स पर क्वेश्चन, प्रति प्रश्नाला किती गुण आहेत, आणि शेवटचा कॉलम मॅक्झिमम मार्क्स फॉर दॅट सेक्शन ऑर टॉपिक हे आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळते. तर पहिला जो विषय आहे किंवा घटक आहे मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी असं म्हणतो. तर मानसिक चाचणी ह्या घटकातून आपल्याला सर्वाधिक म्हणजेच 40 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असणार आहे आणि 40 प्रश्न 40 गुण ह्या पहिल्या घटकासाठी आहेत. दुसरा घटक जनरल नॉलेज, त्यामध्ये 30 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी म्हणजेच 30 प्रश्न 30 गुण जनरल नॉलेजचे, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड हा आपल्यासाठी नवीन असलेला घटक आहे. सामान्य ज्ञान सामान्यपणे आपल्या सर्वांना माहीत आहे. तसेच बुद्धिमत्ता चाचणी ही आपल्या शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या परिचयाची असते. परंतु BEdच्या अनुषंगाने असणारं टीचर ॲप्टिट्यूड हे मात्र आपल्याला नवीन आहे. तर विद्यार्थी मित्रो, टीचर ॲप्टिट्यूडमधून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असेल व 30 गुणांसाठी हा टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती किंवा शिक्षक कल चाचणी हा घटक आपल्याला अभ्यासासाठी असणार आहे. तर शिक्षक कल चाचणी म्हणजेच शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत, शाळेसोबत म्हणजेच मुख्याध्यापक व इतर स्टाफ यांच्याशी असणारे जे वागणे आहे, वर्तणूक आहे, त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे आपल्याला हे पॉझिटिव्ह द्यायची असतात. त्याप्रमाणे हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. तर 3 घटक, पहिला मेंटल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता मानसिक चाचणी, त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान व शिक्षक अभिवृत्ती, असं मिळून 40 अधिक 30 अधिक 30 म्हणजेच 70 आणि 30 100. तर 100 आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि 100 प्रश्नासाठी आपल्याला काय आहे 100 गुण आहेत. मात्र विद्यार्थी मित्रो, यासाठी वेळ आपला 100 मिनिटे एवढा नाही, तर तो 1.5 तास आहे. म्हणजेच 90 मिनिटे आपल्यासाठी या परीक्षेसाठी आपला वेळ आहे. व परीक्षा ही CBT होणार आहे. CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे कॉम्प्युटरद्वारे ही परीक्षा होत असते. आपण आता आपले फॉर्म आल्यानंतर फॉर्ममध्ये जे सेंटर आपण देत असतो ते सेंटर आपल्याला भेटल्यानंतर त्या सेंटरवरती जाऊन आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तर आपला जो कंटेंट आहे म्हणजे या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम आपण पाहूया. कंटेंट्स ऑफ द सेक्शन्स, विभाग वाईज त्याचा आशय म्हणू आपण त्याला किंवा अभ्यासक्रम म्हणूया. तर पहिला जो घटक आपण आत्ता पाहिला मेंटल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी. तर द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिजनिंग पॉवर. तर आपल्याला ही टेस्टमध्ये बुद्धिमत्ता का दिलेली आहे, तर आपली या चाचणीचा उद्देश काय आहे, तर आपली तर्कशक्ती किती आहे हे जाणून घेणे, यासाठी हा आपल्याला घटक दिलेला आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्या सिलेबसमधला, आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती हा सिलेबस आपल्याला इंग्रजीमधून पाहायला मिळतो. त्याचा अनुवादन आपल्यासाठी केलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते सोयीस्कर व्हावं, समजावं. इट ऑल्सो हेल्प्स टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक. म्हणजेच या चाचणीद्वारे तुमच्या विचाराची जी अचूकता आहे, ॲक्युरेसी तपासली जाण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता हा घटक आपल्या टेस्टमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर दिस टेस्ट विल कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिरीज. यामध्ये आपल्याला काही प्रश्न असे असतील ज्याला आपण मालिका म्हणत असतो. तर अंकमालिका व अक्षरमालिका, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नंबर सिरीज आणि लेटर सिरीज म्हणतो, त्यावर आधारित प्रश्न आपल्याला या घटकातून विचारले जातील. त्यानंतर
सिलॉलिझम ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच तर्कसंगती, तर्क लावणे, तर्क लावून उत्तर देणे यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग म्हणजे सांकेतीकरण व विसंकेतीकरण यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर रिलेशनशिप म्हणजेच नातेसंबंध, आपले जे रक्ताचे नाते असतात त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर ॲनॅलॉजीज म्हणजेच सहसंबंध, आपल्याला 2 घटकातला संबंध अगोदर दिलेला असतो आणि तिसरा एक घटक देऊन त्याचा संबंध पर्यायातील कोणत्या घटकाशी जोडेल याला आपण सहसंबंध, कोरिलेशन असं म्हणतो. तर कोरिलेशन आपल्या तिथं असणार आहे, ॲनॅलॉजी तिथं असणार आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण, 3 गोष्टी सारख्या दिलेल्या असतात व एक गोष्टी वेगळी असते, तर वेगळा घटक निवडा असं आपण त्याला म्हणूया. यावर आधारित आपल्याला प्रश्न क्लासिफिकेशन या अंतर्गत विचारले जातात. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन डायस, जो आपला फासा असतो, सबसिडीमधला जो फासा आहे विद्यार्थी मित्रो, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजेच व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल फॉर्म क्वेश्चन्स. यामध्ये शाब्दिक किंवा अशाब्दिक स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारले जातात. शाब्दिक स्वरूपात म्हणजे आपण जे आत्ता वाचत आहोत ते शाब्दिक आहे व अशाब्दिक म्हणजे आकृतीद्वारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे सारख्या आकृत्या, भिन्न आकृत्या, आकृतीतील वेगळेपणा यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर हा झाला आपला पहिला विषय, पहिला घटक, ज्याला मेंटल ॲबिलिटी असं आपण म्हटलं. आता दुसरा जो आपल्याला घटक आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. द एम ऑफ धिस सेक्शन इज टू टेस्ट हाऊ वेल यू आर acquainted with the happiness in the surroundings at local level, national level, international level, including the past events म्हणजे मागील ज्या घटना आहेत, त्यानंतर करंट अफेअर्स, चालू घटना, चालू घडामोडी ज्याला आपण म्हणतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान याशी निगडीत प्रश्न आपल्याला विचारले जातील. हिस्ट्री, इतिहासावर आधारित प्रश्न, त्यानंतर जॉग्रफी, भूगोलावर आधारित, सिविक्स, नागरिकशास्त्र, पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण राज्यशास्त्र असं म्हणतो, आणि लिटरेचर म्हणजेच साहित्य, तर साहित्य संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातील. याचंच ट्रान्सलेशन विद्यार्थी मित्रो म्हणजेच भूतकाळातील ज्या घडामोडी आहेत त्या विज्ञान तंत्रज्ञान याशी निगडीत प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर तिसरा घटक जो आहे आणि अंतिम घटक म्हणूया आपण त्याला, तर तिसरा घटक जो आहे तो म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड, ज्याला आपण शिक्षक अभिवृत्ती, शिक्षक कल चाचणी असं म्हणतो. तर BEdशी निगडीत हा अत्यंत महत्त्वपूर्ण व जास्तीत जास्त आपल्याला गुण मिळवून देणारा घटक आहे. तर यामध्ये द टेस्ट एम्स टू नो युअर कॅपॅसिटी टू बिकम अ टीचर, तर आपल्याला तुमची जी शिक्षक होण्याची क्षमता आहे ते जाणून घेणे या परीक्षेचा, या विषयाचा किंवा घटकाचा उद्देश आहे. म्हणजे आपण शिक्षक होण्यास किती लायक आहात याद्वारे आपल्याला आपलं मूल्यमापन CET सेल करणार आहे. यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारणार आहे. इट विल कंटेन क्वेश्चन्स रिलेटेड टू युअर कीननेस to update your knowledge, then leadership qualities, awareness about changes in education and society, आपलं जे सामाजिक जीवन आहे आणि शिक्षण याबद्दल चालू असलेल्या ज्या घडामोडी आहेत, बाबी आहेत, या संदर्भात आपण किती जागरूक आहात हे जाणून घेणे, पाहणे ह्या घटकाचा विषय आहे, आशय आहे. कम्युनिकेशन अँड प्रोफेशनल कमिटमेंट रिगार्डिंग टीचर ऑर प्रोफेशन ऑफ टीचर. देन तुमची शिक्षक होण्याची क्षमता आहे जाणून घेण्याचा ह्या परीक्षेचा उद्देश आहे. तुमचे ज्ञान अद्ययावत करण्याची तुमची उत्सुकता, शिक्षण आणि समाजातील बदलाबद्दल, नेतृत्व गुणाबद्दल जागरूकता आपल्याला किती आहे. संप्रेषण ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. व्यावसायिक वचनबद्धता म्हणजे आपल्या शिक्षक पेशाशी आपण किती प्रमाणात निगडीत आहोत, आपल्याला त्याचं ज्ञान, अचूकता किती आहे हे जाणून घेणं या प्रश्नावलीचा उद्देश असणार आहे. त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. आणि त्यानंतर द टेस्ट विल कंप्राइज ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन. तर या चाचणीमध्ये आपल्याला 4 पर्यायासह एकाधिक पर्याय निवडण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असणार आहेत, त्यांचा समावेश असणार आहे. आपल्याला माहीत आहे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसे असतात, त्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि एकच ऑप्शन हा करेक्ट असतो. त्याप्रमाणे आपल्याला तो करेक्ट ऑप्शन निवडायचा असतो. मग त्यामध्ये आपल्याला जे परीक्षेत ऑप्शन दिले असतात ते न्यूमरिकल असू शकतात, म्हणजेच 1, 2, 3 व 4 असे त्यांना नंबर असतात, किंवा ते अल्फाबेटिकल असतात, म्हणजे त्यांना ABCD, मग ती कॅपिटल असो किंवा स्मॉल या प्रमाणात आपल्याला ते दिलेलं असतं. म्हणजेच
आपले जे 4 ऑप्शनचे प्रश्न आहेत वस्तुनिष्ठच फक्त प्रश्न आपल्याला विचारले जातील. मग तिन्ही घटकातील बुद्धिमत्ता असो, त्यानंतर सामान्य ज्ञान असो किंवा शिक्षक अभिव्यक्ती असो, फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा आपल्याला काय करायचं आहे, या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे, तयारी करायची आहे. त्यानंतर देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, हा एक आपला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आपल्या BED-CETला नसतं. तर या परीक्षेसाठी ज्याला आपण ऋणात्मक निर्देशन नाही असं म्हणूया, म्हणजेच निगेटिव्ह सिस्टीम नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्यास काही हरकत नाही. तर नक्कीच आपण त्याप्रमाणे तयारी करून घेऊया. त्यानंतर टेस्ट ड्युरेशन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न किती आहेत? 100 आहेत. गुण किती आहेत? 100 आहेत. मात्र वेळ मात्र 100 मिनिटे एवढा नाही आहे, तो आहे 90 मिनिटे, म्हणजेच 1.5 तास, 1.5 hour आपण त्याला म्हणूया. तर 1.5 तासामध्ये आपल्याला हा 100 मार्काचा प्रश्न काय करायचा आहे, 100 मार्काचा पेपर आपल्याला सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रो, पुढील व्हिडिओमध्ये आपण जी आपली प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्वरूप जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत. तोही व्हिडिओ आपण नक्कीच पाहावा. विद्यार्थी मित्रो, आपल्या BED-CETचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा मार्किंग स्कीम आणि आराखडा आपण ज्याला म्हणत असतो, तर तो स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आपण ह्याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. तसेच याचं PDF-सुद्धा आपल्याला त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया, जेणेकरून आपल्याला सोयीस्करपणे हा अभ्यासक्रम हाताळता येईल व त्या अनुषंगाने आपली चांगली तयारी होईल. तर इथं आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे तिन्ही सेक्शनचे म्हणजे तिन्ही विभागाचे विषयाचे गुण, प्रश्नसंख्या आणि एकूण गुण या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कंटेंट वाईज त्या जो आपला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण जाणून घेऊया, पाहूया. तर यामध्ये बुद्धिमत्ता हा जो घटक आहे, तर विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता हा 40 गुणांसाठी असणारा घटक आहे. ह्याची चांगली तयारी आपल्याला करायची आहे. तर या घटकातील 40 प्रश्न जे आपल्याला येणार आहेत, तर त्याची वर्गवारी कशी आहे, कोणत्या घटकातून आपण आता तो अभ्यासक्रम पाहिला, त्यामध्ये असणारे उपघटक जे आहेत त्यावर आधारित किती प्रश्न साधारणपणे आपल्याला विचारले जातात, याचा आरेखन, आराखडा ज्याला आपण म्हणतो, ते आपल्याला इथं दिसत आहे. तर सब टॉपिक आपण ज्याला म्हणूया उपघटक. तर सिरीज म्हणजेच ज्याला आपण मालिका म्हणत असतो, तर सिरीज जे आहे नंबर सिरीज व लेटर सिरीज म्हणजेच अक्षर मालिका व अंक मालिका यावर आधारित आपल्याला तब्बल 6 प्रश्न विचारले जातात आणि यासाठी 6 गुण आपल्याला निर्धारित केलेले आहेत CET सेलने. त्यानंतर अंकमालिका जी आहे, तर अंकमालिकेवर आधारित आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. तर 3 प्रश्न ह्या 3 + 6 एकंदरीत 9 प्रश्न आणि लेटर सिरीज यावर आधारित ते आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रो 6 जे आपले प्रश्न आहेत हे वरचे, तर 3 प्रश्न हे नंबर सिरीज आणि 3 प्रश्न लेटर सिरीज असे एकूण 6 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. 6 प्रश्नांची तयारी करायची आहे. म्हणजे सिरीज हे जाणून घेताना आपल्याला नंबर सिरीज व लेटर सिरीज याचा अभ्यास करायचा आहे. 6 गुण हे सिरीजसाठी आहेत. त्यानंतर सिलॉजिझम आपण ज्याला म्हणतो, तर्कसंगती, तर्क लावणे, यातून आपल्याला सर्वाधिक म्हणजेच 8 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी 8 गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, सांकेतिकरण, विसंकेतिकरण आपण ज्याला म्हणत असतो, त्यालाही आपल्याला 6 गुण असलेले पाहायला मिळतात. त्याच्या अनुषंगाने आपल्याला 6 गुणाची तयारी कोडिंगची, डिकोडिंगची ठेवायची आहे. त्यानंतर रिलेशनशिप ज्याला आपण रक्तनातेसंबंध असं म्हणतो, तर रक्तनातेसंबंध यावर आधारित 5 प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर 5 प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला तयारी ठेवायची आहे, अधिकाधिक सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा उपघटक रिलेशनशिप अवघड जाणार नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर ॲनालॉजीज आपण ज्याला म्हणत असतो, त्याला कोरिलेशनसुद्धा आपण म्हणतो, म्हणजेच सहसंबंध. तर 5 प्रश्न यातून विचारले जातील. 5 गुणसाठी हे प्रश्न असतील. त्यानंतर क्लासिफिकेशन ज्याला वर्गीकरण असं आपण म्हटलं, तर हा घटक 2 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो. 8 गुणानंतर आताच आपण जे वरती पाहिलं, म्हणजेच 8 गुण आपल्याला तर्कसंगतीसाठी आहेत. तर ह्या तर्कसंगतीच्या 8 गुणानंतर आपल्याला 7 गुणांसाठी एक मोठा असलेला टॉपिक, ज्याची आपल्याला तयारी चांगली करावी लागेल. हा टॉपिक तितका अवघड नाही विद्यार्थी मित्रो, फक्त तयारी चांगली केल्यानंतर आपल्याला वर्गीकरण जे आहे, क्लासिफिकेशन सहजपणे सॉल्व करता येईल. तर तब्बल 7 मार्क आपल्याला यातून घेता येतील. आणि प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन डायस ज्याला आपण फासा असं म्हणत असतो, फाशावर आधारित प्रश्न आपल्याला, आणि व्हर्बल नॉन व्हर्बल या घटकातून आपल्याला तब्बल 3 प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. म्हणजे फासावर आधारित एखादा प्रश्न व
व्हर्बल नॉन व्हर्बल यावर आधारित 1 ते 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने 3 मार्कसाठी हे 2 घटक आपल्याला दिलेले आहेत. तर अशा प्रकारे 40 मार्क जे आहेत आपल्याला पहिला जो घटक आहे त्याचं नाव आहे बुद्धिमत्ता, त्यातील उपघटक आपल्याला त्याची वर्गवारी गुणवारी ज्याला आपण मार्किंग स्कीम म्हणतो ही पाहता येते. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड जो आपला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपल्या BEdचा BEd CETचा. तर या अनुषंगाने आपल्याला त्याचे जे उपघटक आहेत टीचर किननेस ज्याला आपण शिक्षक जागरूकता, शिक्षक त्याच्या कर्तव्याशी शिक्षक होण्याशी आपण किती जागरूक आहोत यावर आधारित आपल्याला तब्बल 6 प्रश्न विचारले जातील. 6 प्रश्नासाठी आपल्याला 6 गुण असणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आपले विचार आमच्या चॅनल संदर्भात व्हिडिओ संदर्भात नक्कीच कळवा. कुठल्याही अडचणी आपल्याला BEd संदर्भात BEd CET संदर्भात असतील तर त्या नक्कीच आमच्याशी शेअर करा. त्याची 100% आपल्याला उत्तरे दिली जातील. त्यानंतर शिक्षकाचं जे विषय ज्ञान आहे ज्याला आपण नॉलेज असं म्हणतो त्यावर आधारित 4 प्रश्न आपल्याला विचारले जातील. 4 प्रश्नाला आपलं या अनुषंगाने सामोरे जायचं आहे. त्यानंतर लिडरशिप क्वालिटीज इन टीचर, शिक्षकामध्ये नेतृत्वगुण असला पाहिजे त्याने तो कसा बाळगायचा आहे यावर आधारित तब्बल 6 प्रश्न आपल्याला विचारले जातील. तर शिक्षकावर आधारित म्हणजे शिक्षकाचं नेतृत्वगुण यावर आधारित 3 ते 4 प्रश्न, तसेच ज्याला आपण मॉनिटर असं म्हणत असतो वर्ग प्रतिनिधी म्हणतो यावर म्हणजे मॉनिटरवर आधारितसुद्धा आपल्याला 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 5-6 अशा प्रकारे त्याचं प्रमाण असतं. तर 6 प्रश्न आपल्याला या अनुषंगाने लिडरशिप क्वालिटीजवरती विचारले जातात. तसेच मुख्याध्यापक यांचे नेतृत्वगुणसुद्धा आपल्याला या अनुषंगाने अभ्यासायचे आहेत. मुख्याध्यापकाचे जे कर्तव्य असतात कामं असतात त्यावर आधारितसुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे ह्या 6 प्रश्नामध्ये कमी अधिक प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला भेटतात. कधी मग शिक्षकावर आधारित 3 ते 4 प्रश्न, मुख्याध्यापकावर आधारित एखादा प्रश्न आणि वर्ग प्रतिनिधीवर आधारित एखादा प्रश्न, असे एकंदरीत 6 प्रश्न आपल्याला नेतृत्वगुणावर आधारित विचारलेले पाहायला मिळतील. त्यानंतर अवेअरनेस इन एज्युकेशन अँड सोसायटी, समाजामध्ये शिक्षण या घटकाबद्दल काय चालू आहे त्याची जागरूकता शिक्षकामध्ये किती काय आहे. म्हणजेच जसं की NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या भारत सरकारने अवलंबलं आहे. तर या संदर्भात असणाऱ्या बाबी असतील किंवा कुठल्याही शिक्षणासंदर्भात जे विविध कायदे आहेत त्या संदर्भातल्या बाबी शिक्षक याशी किती निगडीत आहे, त्याला किती माहिती आहे, त्याची जागरूकता म्हणून आपण त्यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याची तयारी करायची आहे. त्यानंतर कम्युनिकेशन जे आहे ज्याला आपण संवाद म्हणूया, संवाद साधणे. तर शिक्षकासोबत म्हणजेच सहशिक्षकासोबत संवाद, तसेच मुख्याध्यापकासोबत संवाद, पालकांसोबत संवाद, गावकऱ्यासोबत संवाद, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत संवाद किंवा विद्यार्थ्यासोबत संवाद, ह्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो, तर यावर आधारित आपल्याला तब्बल 5 प्रश्न विचारले जातील. त्याची आपल्याला तयारी करायची आहे. शिक्षक त्याच्या पेशाबद्दल प्रोफेशनबद्दल म्हणजेच शिक्षक होण्याबद्दल किती वचनबद्ध आहे, त्याची कमिटमेंट कशी आहे, तो त्याच्या पेशाला किती न्याय देतो यावर आधारित आपल्याला तब्बल 5 प्रश्न विचारले जातील. त्याची आपल्याला या अनुषंगाने तयारी करायची आहे. म्हणजेच हा जो आपला शिक्षक अभिवृत्ती घटक आहे या प्रकारे आपल्याला न्याय द्यायचा आहे असे प्रश्न त्यातून विचारले जातील. अशी वर्गवारी त्याची राहील. तसेच विद्यार्थी मित्रो, जनरल नॉलेज हा जो आपला घटक आहे त्यातीलही जे प्रश्न विचारले जातील तर आपण इथे पाहू शकता. भूतकाळातील घडामोडी ज्याला आपण जनरल नॉलेज सामान्य ज्ञान असं म्हणूया, विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास, त्यानंतर भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, साहित्य म्हणजेच जे प्रसिद्ध असणारे ग्रंथ आहेत, प्रसिद्ध असणारे पुस्तकं आहेत, त्यांचे लेखक, कवी, कवयित्री या बाबी आपल्याला या अनुषंगाने जाणून घ्यावे लागतील. पॉप्युलर प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे पुस्तकं आहेत त्यांचे लेखक या संदर्भात आपण माहिती संकलित करायची आहे. तसेच स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत. आणि विद्यार्थी मित्रो, एक लक्षात घ्या, आपला जो BEd CETचा सामान्य ज्ञानाचा आवाका आहे तो फार मोठा नाही आहे. म्हणजे फार मोठं सामान्य ज्ञान आपल्याला ज्या इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्यासारखं करायची गरज नाही आहे. फक्त एकाच चालू वर्षाचे ते आपल्याला प्रश्न साधारणपणे विचारतात आणि ते सुद्धा हायलाइटेड क्वेश्चन्स विचारतात. एकदम बारीक ज्याला आपण मायक्रो क्वेश्चन्स असं म्हणूया त्या क्वेश्चनची आपल्याला तयारी करायची गरज नाही. तर आपण ज्यावेळेस याची सिरीज सुरू करूया त्यात अधिक सविस्तर आपल्याला त्याची माहिती देऊ व ॲक्युरेटली आपल्याला जनरल नॉलेज याला कसा न्याय द्यायचा आहे हे आपले नक्कीच लक्षात येईल. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आपली पुढची जी व्हिडिओ सिरीज आहे ज्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेचा आराखडा ज्याला आपण म्हणूया तो पाहायचा आहे. तसेच आपल्या BEd CETशी निगडीत सर्व जे क्वेश्चनरीज आहेत त्याचेही आपल्याला उत्तरे पाहायची आहेत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.